ये संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील हे मिळे भोग सुखाचे सोहळे घरी टाकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवलो दौडीदार नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल सेवेकरता घेतलेला आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा त्याच्या संगती कोणतं सुख मिळते याचं विशेष स्पष्टीकरण करणारा हा अभंग आहे. इतके दिवस अशा प्रकारचा सप्ताह झाला, सेवा झाली आणि याच्यानंतर शेवटी काय मिळते आपल्याला, एवढ्या सेवेचं फळ काय मिळतंय तर आजचा हा कार्याचा प्रसाद मिळतो. काय कार्याचा प्रसाद आहे, नेमकं काय आहे थोडा स्पष्टीकरण करू. वेळ झालेला आहे, त्या मानानं फार वेळ काय अशा प्रकारचं कीर्तन करायचं नाही, पण काहीतरी थोडा वेळ तरी करणं आवश्यकच आहे. ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा त्याच्या संगतीचं सुख नेमकं काय, त्याच्या संगतीमध्ये सुख नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. महत्वाची गोष्ट अशी आहे, ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा त्याच्या संगतीचं सुख असं आहे की माणूस निश्चिंत होतो. व्यवहारातली निश्चिंतता निश्चित झाल्यासारखं वाटते, लगेच चिंता, त्याचं स्पष्टीकरण करायचं नाही. आणि विशेष म्हणजे नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. पांडुरंगाच्या संगतीमध्ये, देवाच्या संगतीमध्ये सुख मिळते असं नाही, सुखाचा भोग आहे. नुसता भोग नाही, सुखाच्या भोगाचा सोहळा आहे. हे कधीच अशा प्रकारचा नष्ट होणारा नाही. वर्षभर प्रेम म्हणून होणारा सोहळा अशा प्रकारचा त्याच्या संगतीत मिळतो. सारभूत तत्व हे आहे.
घरी म्हणजे संसारामध्ये ताक आहे, आसार आहे. इथं संतांच्या वैष्णवाच्या संगतीमध्ये, देवाच्या संगतीमध्ये नवनीताचा पूर आहे. आणि म्हणून एवढा आनंदाचा भोगायला मिळत असताना याच्या संगतीत आम्ही राहिलो. आता यानं दौडीने ढकलून लावलं तरी आम्ही अशा प्रकारचा बाजूला जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही दौडीता नाही देखील ती मिळी सुखाची सोहळी विठ्ठल. हा जो आनंदाचा सोहळा अशा प्रकारचा भोगायचा आपल्याला मिळते हे कोणामुळे मिळालाय? श्री गुरु श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपेमुळे. काय विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे, श्री गुरु संत मोतीराम महाराज माळ घालीत होते त्यावेळेस आवर्जून सांगत होते, अरे तुझा हा संबंध शरीर आणि शरीर संबंधी भोग भोगण्याचा काही संबंध नाही. शरीर आणि शरीर संबंधी घर भोग लेकर बाळ वाडे बंगले हे तुझा संबंध नाही. शरीर आहे, उपयोग करून घेत आहे, हे तुझं नाही, तुझ्यासाठी नाही आणि याच्यामध्ये तृप्ती नाही. हा विषय बऱ्याच वेळी सांगत होतो. तुझा संबंध त्या पांडुरंगाशी आहे. नेहमीचा एक दृष्टांत देतो मी वेदांत शास्त्रातला. सर्वत्र आकाश व्यापलेलं आहे, मोठा आकाश आहे. मग आकाशात पोकळी आहे, त्यामध्ये कुंभारानं घट केला, घटात आकाश आहे. घटातल्या आकाशाचा संबंध कोणाचा आहे? घटातल्या आकाशाचा घटाशी संबंध नाही. घटाचे तुकडे होतील म्हणजे घटातल्या आकाशाची तुकडे होणार. तर सर्व घटी राम देहादी हे शरीराचे तुकडे होते. असे कितीतरी शरीर येतील जातील. मधला आकाश जे आहे त्या आकाशाचा महाकाशाशी संबंध आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवाला जे तृप्ती आहे, कायमचं समाधान आहे, मृत्यूवर जीव म्हणून आनंदाच्या राष्ट्रावर जाऊन पोहोचायचंय, ते फक्त जीवाचा देवाशी संबंध, देवाशी संगती. संगती खाली आमची निश्चिंती. आणि विशेष महत्वाची गोष्ट अशी आहे, मी सांगू लागतो सुरुवातीलाच. महाराज माळ घालतात त्यावेळेस सांगतात, अरे तुझा संबंध फक्त त्या पांडुरंगाशी आहे. आणि असं सांगत असताना महाराज वारी कबूल एक वारी, कमीत कमी एक वारी, आषाढी नाही तर कार्तिक. आणि महाराजांची आज्ञा असल्यामुळं आपण सगळेजण काय करतो, फक्त महाराजांची आज्ञा म्हणून अशा प्रकारचं पंढरीची वारी नेमानं करतो आपण आणि केली पाहिजे. महाराजांनी कीर्तनातून 4 गोष्टी आठवसाला सांगावं प्रसंगानुसार. वारीचा विषय आला, पंढरीच्या वारीचा नियमाविषयी महाराजांनी सांगायचं 8 तासात. अंतकाळाच्या वेळेस यमाची युद्ध ठोकतात. पंढरीची वारी नेमाने केली की भगवान परमात्मा स्वतः अशा प्रकारचा काळजी घेतो. यमाचे युद्ध पाया पडत येतात. नामा म्हणे धर्मी जन्म ज्याशी पंढरीचा नेम. पंढरीला जाणारच नाही, पण एकही वारी नेमात चुकायची नाही. श्री गुरु श्री संत मोतीराम महाराज जवळजवळ 97 वर्षापर्यंत राहिले, एकही वारी शेवटपर्यंत चुकली नाही. दुसरी गोष्ट नामाचं महत्व आणि वैष्णवाच्या संगतीचं विशेष महत्व, नरदेहाचं महत्व या मनुष्य जन्माचं पहाटे आवर्जून सांगावं. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितल्यामुळं आपण सर्वजण पंढरीची वारी नामस्मरण 8 तासाला अशा प्रकारचं करतो. आणि हे करत असताना संकटाचा डोंगर येऊ, समाजामध्ये फजिती होण्याचा संबंध होतो. सगळ्या लोकांना जगाला वाट टाको, जगाला निंदा करू. आपण ह्या तोंडाने कोणाची निंदा करायची नाही. लोकांना अपमान केला आपण कधी बसायचं नाही. आम्हाला महाराजांनी शिकवलेलं आहे, जगाला वाट टाकलं हरकत नाही,
पण पांडुरंग परमात्मा प्रसन्न व्हावं, मोठ्या महाराज प्रसन्न व्हावं असं वागावं. म्हणून आत्तासानं नियमाची वारी चुकू देत नाहीत आपण. नामस्मरण वैष्णवाची संगती एवढं असं केल्यानंतर जर अशा प्रकारचं तू देवा ढकललास, दूर केलास आम्हाला, आम्ही नवलो दवडिता. महत्वाची गोष्ट अशी आहे, वाड्या केल्या, सगळं केलं, पुन्हा पुन्हा संकटाचा डोंगर येऊ लागल्यावर एवढं देवदेव करून काय फायदा म्हणतात माणसं. एवढं देवदेव करून इतकी वारी केली, इतक्या वाऱ्या पारायण केले, एवढं देव काय फायदा. जे वारी करीत नाही, नाम घेत नाही, त्याच्या घरी संपत्ती, पैसा, मान पान सगळं, त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य हे आता जे पाप आहे, पापाचा दुःखाचा डोंगर त्याला भोगावा लागणार आहे. आणि आपल्यावर संकटाचा डोंगर येऊ जा. भगवान परमात्मा संकटाचा डोंगर आणतो, ते आपलं पाप घेऊन जात नाही. महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जितकी 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 कठीण परिस्थिती येईल, जेवढा जेवढा शाप अपमानाची परिस्थिती येईल, जेवढं जगानं वाळ टाकलं, जेवढं आपलं घरी वाटोळ झालं, समजावं की देवाची कृपा झाली. ज्याच्या घरला आला भगवान परमात्मा, काय पुढे त्याची, त्याच्या बरे शिरा संसारावर दगड पडतो, पण भगवान परमात्मा पोटात घेतो, जवळ घेतो, त्याला कधी दूर ढकलत नाही. आणि जर अशा प्रकारचा पुन्हा पुन्हा संकट येऊ लागले तरी भक्त अशा प्रकारचं वैशिष्ट्य असं आहे, तो घाबरत नाही. पांडुरंगा, अरे आम्हाला मोतीराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तुझ्या हवाई केलेलं आहे. लक्षात आलं की नाही? एखादा बाप आपल्या मुलीला एखाद्याच्या हवाली करतो, बाई तुला त्याच्या हवाली केली आहे. तरी ठोंब्या जावई एखादा मूर्ख हवाली केला असेल तर त्याची हेडसाण तिची हेडसाण करतो. काही काही बायाला माफी टाकतात घेऊन. पण आम्हाला श्रीगुरु संत मोतीराम महाराजांनी पांडुरंगाच्या हवाली केलेलं आहे. देवा तू काय समजलं असेल, आम्हाला त्यानं हवाली केलेली आहे. बरं काय वाटोळ करायचे ते कर. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविली संधी विठोपाशी, लावून या हात कुवाळा माता, सांगितली चिंता न करावी. कोणाच्या हवाली केले? कटिकर समचरण साजी, राहिली भिवरी तिरुभा, फुंकले साया सानी गया जीवा, धरिले केशवा पाय दोन्ही, तुझं वाटे आता ते करी अनंता. काय पुढे संताला वाटत ते करे, शेताचे तुकडे कर.
आता अशा प्रकारचे आम्ही डरणार नाही, तुझी वारी सोडणार नाही, नाम सोडणार नाही. किती संकटाला डोंगर दूर ढकल. कोणा हवाली घातलंय? तुका म्हणे संती घातीला हवाला न सोडी विठ्ठला पाय. संतांना हवाला घातलाय, तुझ्या हवाली केलेलं आहे. लाथा मार संकटाचा डोंगरा मी तुझे पाय धरणार नाही आणि तुला सोडून दुसरीकडे जाणार नाही. काय द्रौपद, तुझवी न तुझे न धरी ऐका, भय लज्जा शंका टाकी, किती भयाचा डोंगरा, किती आमची लज्जास्पद तुला लाभ देण्याचा प्रसंग येऊ. थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही आता दूर जाणार नाही. किती दूर ढकल, आम्ही आता तुझ्यापासून हलणार नाही, दूर जाणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज आम्ही वारी सोडणार नाही, वैष्णवाची संगती सोडणार नाही, नामाची चटक लागली वाणीला ती आम्ही सोडणार नाही. आमचे निश्चित झाले. कोणी काय मिळते हो संतांची संगती? मोतीराम महाराजांनी हवाली केले. आरंभाला मोतीराम महाराजांनी माळ घातल्यावर हेच सांगावं, अरे तुझा संबंध त्याचा, बस एवढ्यावर निर्धार करून टाकावं, आपण त्याला सोडायचं नाही. तो इमानदार आहे, तोही आपल्याला किती दूर ढकलेल पाहिजे, निश्चित गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, काय त्याच्या संगतीत मिळते हो, थोडक्यात सांगायचं, जास्त नाही. काय मिळते? एक तर निश्चिंती होती, तुझी संगती झाली, आमची निश्चिंती झाली, सगळी चिंता मिटली. याचं विशेष काय आहे? बरे काय, चिंता एक दोन प्रकारची आहे. अनंत चिंतेचे प्रकार सोडून घ्या. नाथिले चिंतिते अतिचिंता, अतिले चिंतिते निश्चिंतिता. एक चिंता अशी आहे, पांडुरंगाला सोडून बाकी सगळं स्वप्न होते, चिंता वाढत राहते. काय उद्धार पाहिजे पाहिजे पांडुरंगाच्या जवळ घ्यायचं, चिंता सगळी मिळते.
चिंता मिटली नेमकं काय झालं, काय मिळते? तुझी संगती झाली आमची निश्चिंती, काय मिळालं हो देवाच्या संगतीत? इतके दिवस काला केला, शेवट झाला शेवटी भजन करून, इतक्या नियमाच्या वाऱ्या करून, इतक्या महाराजांची आज्ञा पालन करून वारी सोडली नाही. काय मिळालं हो? काय मिळालं म्हणजे आतापर्यंत तुम्हाला अनंत जन्मात जे मिळालं नाही, डोळ्यानं पाहायलाही मिळालं नाही, तो आनंदाचा सोहळा भोगायला मिळाला, सोहळा भोगायला मिळाला भंगाच्या दुसऱ्या जन्मात. विशेषत्व हे याच्यामध्ये धन्य जीवन, संत संगतीचे जीवन, उत्तम जीवन. तुका म्हणे जे धन्य संत काय बरे संत संगत काय मिळालं हो? नाही देखील ते मिळे. आतापर्यंत आपल्याला अनंत जन्मात देखील ते मिळाले नाही. देखील म्हणजे या डोळ्याने जे जे पाहतो, कानाने जे ऐकतो, ते दृश्य सुख मिळालं. आतापर्यंत डोळ्यानं पाहिलं, मुलगी पाहिली, बघायला गेला, आनंद झाला, वेगळे झालं, मी इथे रडायचा प्रसंग. कोणते विषय भोग का त्याच्यात विशेष लाभायची गरज नाही आपल्याला. जे जे दृश्य दिसतंय ते सगळं नष्ट होते. जे जे देख
स्वप्नातलं भरलेलं आहे. इतका अशा प्रकारनं सगळं मिथ्या आहे, सगळ्या चिंता नष्ट होणार आहेत. त्याच्यामध्ये वर्ष चिंताच वाढत राहते. अंतकाळाच्या वेळेस वासना शिल्लक राहते. जन्म अनंत जन्म भोगावे लागतात आणि यमाची भूत ठोकीत राहतात, नरकात विचारावं. आणि पांडुरंगाच्या संगतीमध्ये नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, नाही देखील डोळ्याला विषय नाही, कानाला विषय नाही, इंद्रियाला कळना, मनाला कळना, बुद्धीला कळना. मन बुद्धी वाचेच्या पलीकडे असणारे जे परब्रह्म आहे ते परब्रह्म आहे, सच्चिदानंद रूप आहे, ब्राह्मी स्थिती आहे. याला ब्राह्मी स्थिती म्हणावं. व्यतिरेक शुद्ध ब्रह्मस्थिती, व्यतिरेक ज्ञान आहे, शुद्ध ब्रह्मस्थिती आहे. जन्म मरण परंपरा संपली, ब्राह्मी स्थिती आहे, ठीक आहे. पण याच्याही पलीकडे अन्वयात्मक स्थिती आहे. व्यतिरेक शुद्ध ब्रह्मस्थिती, अन्वयमा पूर्ण भक्ती. भगवान परमात्मा अन्वयात्मक माझी पूर्ण भक्ती आहे. काय सांगावं, तेच परब्रह्म आमच्या ह्या भक्ती भावाला भरून, वैष्णवाच्या प्रेमाला भरून तेच परब्रह्म निष्कळ जशाला जसं मी केलं उभं टाकले. जरा कोणी माई म्हणून बरं काय सातपटे साहेब हसाले व्यक्ती बरोबर सांगतात, त्याचे काही खोटं नाही. विचारसागरामध्ये वृत्ती प्रभाकरे फार काय सांगावं. वेदांत शास्त्रामध्ये मायेचा गुण तिकडे अशा प्रकारचा आहे. वेदामध्ये सुद्धा वेदामध्ये आहे रहस्य सांगितलंय, अप्रगट आहे, गुप्त रूपाने प्रगट केलेलं नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात माझा वेळ तो परोक्षवाद, कोणी परोक्षवाद. तर सांगायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा आनंदाचा भोगा सोहळा तेच परब्रह्म विटेवर उभा टाकलेला आहे. तेच परब्रह्म गोकुळामध्ये कृष्ण रूपानं प्रगट झाले नंदाच्या घरी. नंदाच्या घरी तेच विटेवर पंढरपूरला सगळा भार घेऊन राहील. अवघा निला परिवार गोपी गोपाळाचा भार आपला गोकुळातला कारण पंढरपूरचा पारा काही वेगळा नाही, एकच आनंद. म्हणून आम्हाला याच्या संगतीत आनंद आहे. वैष्णवाच्या संगतीत फार काय सांगावं. आम्ही नवजो जवळीता त्याला किती ढकलत आम्ही दूर जाणार नाही. पण काय सांगावं, आमचे वैष्णव अशा प्रकारचे नाचू लागे, उड्या मारू लागे प्रेमानं, हे सुद्धा येते खावं. त्यालाही दूर ढकली तर ते जात नाही दूर. काय सांगावं अशी स्थिती आहे. म्हणून हा आनंदाचा सोहळा घरी ताकाचे सरोवर, ताकाशी आसार आहे. आणि येथे ताक म्हणजे संसारातलं सगळं आसार आहे. नवनीत म्हणजे शुद्ध भक्ती प्रेमानंद आहे, आनंदच आनंद आहे. गुराला कशाचा, आनंदाचा. ताका उसळती प्रेमाच्या. म्हणून आतापर्यंत प्रेमाचं वर्णन रात्रभर झालं. तुम्ही हे सर्वजण रात्रभर खायला खरं म्हणजे कौतुक कराल एवढं कमी आहे. आम्हीच अशा प्रकारचे ठोके ते बघा उशिरा रात्रभर खायला. काय सांगावं, मुलाच्या संगतीत रात्र खाण्याचा प्रसंग बऱ्याच वेळेस आलेला आहे, सोडून द्या. पण आता अशा प्रकारचे पहिला आणि म्हणून तुम्ही रात्रभर अशा प्रकार राहिला. आमचा कैलास महाराज, मोतीराम महाराज हे सगळे 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 बिचारी रात्रभर राहतात. इथं श्री क्षेत्र फळामध्ये दोनच उत्सव होतात. समाधी उत्सव, दुसरा कोणता यात्रा उत्सव. 8 तासाने येऊन रात्रभर राहतात. तुमचं कौतुक करावं तेवढं अशा प्रकारचं कमी आहे. आणि म्हणून संसारामध्ये सगळं असा इथं नवनीताचा पूर आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे, काही असो पूर्ण अशा प्रकारची अशी भावना राहिली, मंडळीशिवाय निश्चित जर केली, आपलाही शेवट अंतकाळ शेवट निश्चित गोड होणार आहे. कोणाच्या कृपेनं,
त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा सगळ्या वैष्णवाला घेऊन गेला आनंदानं थाटात. स्वर्गलोक, ब्रह्मलोक, वैकुंठलोक, कैलास सगळे पक्षी देवरूपात इथं पक्षी आले होते. सगळे देव पक्षी रूपाने आपल्या मोतीराम महाराजांचा पालखी सोहळा थाटात निघाला आनंदाला शेवटी. आणि ती आता सगळं भजन करीत थाटात. इथे किती पक्षी आहे तर कळ्याला गावाला सावली होई गेला पक्षी. दहन केल्यावर माणसे मिळून जात असे पक्षी निघून गेले. काय ख्याती बघा म्हणजे असलं वैराग्य असं संतत्व आता आपल्याला बघायलाही मिळणार. असो आता वेळ झालेली आहे. आनंदाचा सोहळा हा काल्याचा आनंद. आता आपल्याला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे. ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा स्वतः आपल्या हाताने आपल्याला वाटप करणार. वाटी आपल्या निजास्ते एवढी सेवा केली वाया जात नाही. हा प्रसाद मिळणार आहे. प्रसन्न होऊन दिला जातो ते प्रसाद म्हणून त्याला. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपचारिते. हा प्रसाद मिळाला सगळ्या दुःखाचा शेवट होतो आणि जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. एकदा मोठ्या प्रेमाने तुकाराचा भजन नामाचा गजर करा. बाकी थोड्या वेळामध्ये शेवटचं चरित्र सांगावं लागतंय. त्याला 5 तास लागतात आणि 5 मिनिटं लागतात. तुम्ही सगळे वाट बघायला केव्हा संपत येत्या. मला काय करायचं शेवटी कारण एक गोष्ट खरी. जवळ बसलेले असो दूर बसले असो मोठ्या प्रेमानं हाताला टाळी वाजवा आणि गजर करा नामाचा. वाळवंटावर पंढरपूरच्या वाळवंटात नामदेव महाराजांचे कीर्तन झालं. करोडो टाळी झाली. देवाला धावलं नाही. ब्रह्मांडाचा नाही भगवान पांडुरंग परमात्मा थेथे नाचला. पितांबर सुद्धा उघडा पडला. इतका भयंकर नाचला. श्रीगुरु संत मोतीराम महाराजांचा हा दरबार आहे. आपण रात्रभर अशा प्रकारचे सगळे जाग्यात इथे कडाडून टाळी झाली. भगवान पांडुरंग परमात्मा इथे नाचत काय नव्हतं त्याच्यामध्ये. पण प्रेम उचंबळून येऊन टाळी वाजवायला भजन करा ही आज्ञा नाही. सर्वांना प्रेमाची विनंती. विठोबा
सांगावं लागते, त्याला इलाज नाही. ब्रह्मांडाचा नाही भगवान परमात्मा ती परब्रह्म निर्गुण निराकार परब्रह्म गैरेमध्ये अशा प्रकारचं आहे. पण प्रगट झालं की गोकुळामध्ये, खरा आनंद गोकुळामध्ये, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लिखा. आनंद अशा प्रकारचा झाला गोकुळामध्ये आणि सगळे 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 आनंदानं नाचायला लागले, उड्या मारायला, उड्या उभारल्या अशा प्रकारच्या. एका गवळीला कळालं की लगेच अशा प्रकारची थांबली नाही. कंस अशा प्रकारचा आठवा याच्यातून त्याच्या हातून मृत्यू होणार होता. एका राक्षसाला पाठवू लागला. त्या सगळ्या झेंझेण राक्षसाला मारून टाकलं. पाळण्यात असताना नुगडता बाळपणाची दुनिया आदानाची दृष्टी केली, सृष्टी केली. थोडक्यात सांगायचं म्हणजे याला म्हणतात लीला. एवढं बाळ लेकरू मोठ्या मोठ्या राक्षसाला मारून टाकते, तेवढी लीला आहे. भगवान श्रीकृष्ण काही राक्षसाला मारलं. भगवान शंकर ब्रह्मांडाचा घरी भगवान परमात्मा भगवान शिवशंकर रूप बघायला आहे. भगवान शंकरानं कोणतं रूप घेतलं, भगवान विष्णूनं कोणते ते निहाळून बघितल्याशिवाय कोणते नाम घेतलं, सगळे नाम भगवान शंकराने घेतले. राम नाम सोडून द्या, विठ्ठल नाम तीनाक्षरी अमृतपान केले शंकरे. गोकुळामध्ये भगवान शंकराने दारात ठाण मांडून टाकली. यशोदा मैया ठाण मांडून हलत ना, काही भिक्षा दिली घेईच ना. नंदबाबानं सगळ्यांना सांगितलं होतं, कोणी आलं तर बघा भरोसा ठेवायचा नाही. असे राक्षसी आले, बाळाला मारण्याचा प्रयत्न करायले. काय सांगावं त्याच्यात? यशोदा मैया मला काही पाहिजे नाही. मोठा अशा प्रकारचा जास्त अशा प्रकार रत्न आणले कितीतरी. भगवान शंकर मिळायला लागले, मला हे रत्न नको, मला फक्त बाळाचं दर्शन पाहिजे. शेवटी ते आणायला तयार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडायला लागले आणि सांगायचं, मला तिकडं 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 कुठं? भगवान शंकराकडे लिंग ध्यान गुप्त रूपाने येऊन दर्शन गेलं. शेवटी आणलं, भेट झाली, आनंद झाला. हळूहळू भगवान परमात्मा मोठे व्हायला लागले. खोड्या केल्या. या खोड्या त्याला लीला म्हणतात. इकडं आमचे सगळे गौरवी खोड्या म्हणतात त्याला. त्या लीला त्यात काय त्या खोड्या, अनेक खोड्या केल्या.
अनेक चोऱ्या केल्या. काय सांगावं की चोरी 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 म्हणजे ब्रह्मांडाचं धन सगळं दोन्ही सगळं त्याचं एकट्यातच आहे. गोकुळातला असं सोडून द्या, त्याला काय कमी आहे चोरी करायला? चोरी करा म्हणजे ज्याचं लोण्यासारखं निर्मळ चित्त आहे त्याला खेळ मांडायचा होता, वाळवंटाला आनंद भोगायला पाहिजे होता. असो थोड्या केल्यानंतर गाराने यायला लागले. एक एक गारा अशा प्रकारचं मांडायला लागले. भगवान कोणी मनावर धरणार, व्यवहार सुद्धा एक एक गारांनी सरकार मनावर धरणार आणि मोर्चेच्या मोर्चा गेल्यावर मनावर धरते. सगळा मोर्चा अशा प्रकारचा यशोदेच्या घरी गेला. एक एक घराला सांगायला लागले. यशोदा माझ्या म्हणायला लागली, यशोदा अरे माझं 5 वर्षाचं बाळ आहे, 5 वर्षाचं माझं बाळ, अंगणीचं माझ्या तुम्ही लटकीचं घेता आळ गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं बाळ ती म्हणू लागली, भगिनी बाई मध्ये छळ गेली आणि मला चुंबन घेतलं, माझ्या गळ्यात हात घातला. 5 वर्षाचं बाळ तुझी छळ घेईल, छिडकार तुम्ही 12 घरच्या 12 घर गोकुळच्या. शेवटी भगवान परमात्मा घरी अशा प्रकारच्या खोड्या केल्या. पुढे कार्य करायचं होतं. भगवंताला सगळ्या गोपाळावरून खेळ मांडायचा होता, कार्याचा आनंद भोगायचा होता. थोड्या काही थोड्या केल्यावर यशोदा म्हणायला लक्षात आले. सगळे म्हणायला लागले, कृष्णा तू शाळेत जा. मी कोण्या शाळेत जाऊ? गाडी वळायला बस. गाडी 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 म्हणजे त्या गाडी नाही, आपल्या गाडी घ्या. सगळ्या इंद्रिय रूपी गाडी. सगळे इंद्रिय आपले डोळे आहेत. इकडे कसलं ते रूप बघण्याचे आवडतं, पांडुरंगाचं रूप घ्यावं बघा. एक कीर्तन ऐकून लक्षात ठेवावं. पुरुषानं परस्त्रीकडं पापी नजरेनं बघू नये, स्त्रीनं पुरुषाकडं परपुरुषाकडं पापी नजरेनं बघू नये. जर बघितलं तर एक जन्म नाही, असंभाळ पाप पिके वापस या क्षणापासून वाममार्ग सोडून द्यावं. कोणाची निंदा नको, नाराजगी नको. त्या असा तसा माणूस असाच आहे तसा तू कसाच आहे बाबा आपण शोध. गुणवंत जे दोष लावण्यासाठी माझे मजपोटी बळकट लोकांचे दोष कळायला माझ्यापेक्षा काय कमी आहेत काय? खरं तर मी सांगालो तर माझ्यापेक्षा तुम्ही कितीतरी निर्मळ आहात. तुमच्यापेक्षा मी किती दुष्ट आचरणाचा. तुम्ही आपलं आपण निरीक्षण करावं. किती दोष आहे, किती नाही म्हणलं तर मीपणाचा अहंकार तर निश्चितच आहे. असो थोडक्यात सांगायचं म्हणजे भगवान परमात्मा रानात गेले, सगळ्या गोपाळाला घेऊन गेले. तिथे अशा प्रकारचा निकड मांडला, सगळ्या अनेक दुष्टाचा नाश केला आणि तिथं अशा प्रकारचा बड्या बड्याची फोड अशा प्रकारची इंद्राचा गर्भ केला, ब्रह्मदेवाचा गर्भ नाहीसा केला, रास क्रीडा मोठ्या थाटात केली आणि शेवट काल्याचा प्रसंग असा महत्वाचा. काल्याचा प्रसंग यमुनेच्या वाळवंटावर आणि आपल्या पंढरपूरचा काल्याचा पंढरपूरच्या वाळवंटावर दोन्ही एकच आहे बरं का. खेळ मांडीला
गोपाळ म्हणायला लागले, देवा तुझ्यासाठी कशी मिळते तशी असं तशी घेऊन घ्या. सगळ्या गोपाळांना अशा प्रकारच्या आपल्या शिदोऱ्या आणल्या. एका ठिकाणी काय केला, बैसोनी फिरी बैलांमध्ये अवघ्याची करी समाधान सारिथे मध्य भगवान मध्यभागी भगवान. लहान लहान गोपाळ त्याच्या पुढे मोठे 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 अशा प्रकारचा कार्याचा आनंद अशा प्रकारचा आहे. स्वर्गात लोक बघायला लागले, ब्रह्मलोक स्वर्गलोक ह्या वाटायलाय, पण गोपाळ व्हावा वाटला गेले. त्या ब्रह्मदेवाला सगळ्याला काड्याची मासी व्हावं लागेल, मासी गोपाळ व्हावं वाटला. त्याला अशा प्रकारचा मासी होता. ते कोणते रूप घेत आहे, गोपाळ होऊन थाटानं बैल काय याच्या त्याला काय बेसायला काय झालं. थोडक्यात सांगायचं म्हणजे भगवान परमात्म्याने कोणालाही त्याला नाही. ज्याच्या अंतःकरणात अहंकार आहे, गर्व आहे, आपल्या वाटकऱ्यात याला लाज वाटते, त्याला अशाला काला कधीच नाही. वैष्णव निका काला बोलला वाटायचा, निका वैष्णव. वाळवंट म्हणजे तिन्ही प्रकारचे दोष आहेत. का म्हणजे वाळवंट बदली, मरदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष जाऊन ज्ञानाचा अहंकारही गेला. ज्ञान घेऊनही गावा गोविंदू गा अशा प्रकारचा काल आहे. म्हणून सगळं अशा प्रकारचं भागवतकारांनी अशा प्रकारचं सुंदर वर्णन केलं आहे. विवरण घेऊन चक्रवट येऊन श्रंग वेत्रीचे कक्षी वामे पाणवश्रवरम हास्य धर्मभी इष्टनेते म्हणजे काय मध्ये स्वपरी सुंदर आसन्न झालं की कुंडली पडले म्हणतात. पण अशा प्रकारचे गुरुवर्य माऊली महाराज सांगायचे, आता काला वाटायला सुरुवात केला. ज्याच्या हातात काला पडला तोंडात खायला लागले. म्हणजे माऊली महाराज म्हणते, अरे हातात काला पडल्यावर तोंडात घेऊ नये, भगवंताचं नाम घेऊन घ्यावं. काला हातात पडला, मोठ्यानं अशा प्रकारचा विजय करायला